पुढे महत्त्वाची बातमी मनोज जरांगे यांच्या संदर्भातली सरकारनं 15 जूनपासून लागू केलेल्या निर्णयाची अद्याप अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी झालेली नसल्याबद्दल मनोज जरांगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारलं जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे सरकार आणि मराठा समाजातील विश्वासाला तडा जाऊ देऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावर प्रसाद लाड यांनी 23 जून रोजी होणाऱ्या उपसमितीच्या बैठकीत विभागीय आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले जातील असं सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ईमेलद्वारे आदेश पाठवण्यात येतील। ज्या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून फी घेतलेली आहे त्यांना ते पैसे परत करण्यासाठी भाग पाडलं जाईल, दबाव आणला जाईल आणि शासनाच्या निर्णयाचं पालन न करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल असंही लाड यांनी स्पष्ट केलं। 100% मराठ्यांच्या पोराकडून फीस घेतली जाते। शाळेत जर आम्ही गेलो तर शाळेतले लोक म्हणायला लागले ते सरकारनं आम्हाला सांगितलेलं नाहीये। मग आता ही लाडभोच्या कानावरती ही गोष्ट पाहिजे। आता तुम्ही सुविधा दिल्या, पण जर फीसच 100% आमच्याकडून वसूल होणार असली आणि त्याच्यानंतर जर सोयी सवलती दिल्या असतील तर आम्ही पुस्तकं पण घेतले। याच्यामध्ये 23 तारखेच्या बैठकीत हा विषय मी घेतो, म्हणजे तुमचा पहिल्या विषयाचंच उत्तर तुम्हाला देतो। ज्या संस्थांना हा GR गेला आहे आणि ज्या संस्था ह्या GRचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाईचे निर्देश आम्ही देऊ। ज्यांनी फिया घेतल्या आहेत ते फिया परत दिल्या जातील त्या मुलांना। मग काय हरकत नाही।